तो भिडेल के सोबत यावेळेस भिरकवलाय सी बा मैदानाच्या आत. आता मात्र कनेक्शन किती डीप लॉंग ऑफ वाईड इश लॉंग आपला क्षेत्ररक्षक ओ मिळतंय 6चं वरदान. येतोय षटकार 6. तुम्ही बॅकफुट वर जाऊन तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या अंतर्गत. परत एकदा क्लास कोणताही फिल्डर जागेहून ना हल्ला ना डुल्ला येतोय. 39 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय आणि ह्या वेळेस येतोय दर्शन मंडलच्या बॅट मधून वाईड इश लॉंग ऑफच्या वरतून हवाई सफर येतोय षटकार बिग हिट. रवी यावेळेस पॉइंटला वरतून येतोय. क्षेत्ररक्षण थांबू शकणार नाही. मिळेल 4 4 4 4 सीमारेषे पार चौकार. वैयक्तिक 14 चेंडूचा सामना केलाय आणि दर्शन मंदले खेळतोय 49 धावेवर. 50 बघूया अण्णा आलाय आणि अण्णाचं स्वागत केलंय. स्वॅग से करेगा सबका स्वागत. दर्शन मंदाले ऑन फायर. 50 धावा झाल्यात. कॅमेरा पुढे बॅटवर करायचे दर्शन. काय जबरदस्त पारी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी ड्रेसिंग रूम कडे सलामी देताना बॅट वरती करताना पाहायला मिळतोय. चेंडू मैदानात पाठवा. ड्रेसिंग रूम ही खेमा खुश आहे. अशा पद्धतीने दर्शन मंडालेने आपल्या संघासाठी एक अतिशय बरी पारी खेळली आहे. लाजवाब. हो यावेळेस हात खोलण्याचे कोणतेही चान्स या चेंडूवर दिले नाही करू. नाना अण्णा अण्णा चांगली बॉलिंग करणार. कारण दर्शन मंदेलेला बाद करणं खूप गरजेचं आहे. ते एक व्हिडिओ आले त्या अण्णाची आणि दर्शन मंडलाने यावेळेस उडवलाय. डीप मिड विकेटच्या वरतून येतोय मजबूत पॉवरफुल बिग हिट षटकार 6. परत एकदा डीप लॉंग आणून उडवलाय दर्शन मंडले. ऑन फायर. चेंडूला पाठवलंय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार 6. काय जबरदस्त हायलाइट दाखवले प्रेक्षक राजांना. जय मल्हार चषकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दर्शन मंडले पाहायला मिळतोय. हायलाइट पाहायला मिळते. षटकार चौकारांचा पाऊस. 67 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय. बघूया येईल का तिसरा ही फटका. 2 चेंडू बाकी आहे. परत एकदा उडवलाय. बघूया तिसरा बिग हिट येतोय. सलग 3 षटकार दर्शन मंडलेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. काय जबरदस्त पारी पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीवर आहे. आज जय मल्हार चषकामध्ये 100 मारणारा फलंदाज ठरेल का? कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ब्रँडेड कंपनी सायकल ठेवल्या गेली आहे. बेस्ट बॅट्समन म्हणून 70ची बॅट ठेवल्या गेली आहे. डीप मिड विकेटला चांगलं फिल्डिंग होत आहे आणि काय टेक्निकली 78 धावा. आणि परत एकदा उडवलाय लांबच लांब. येतोय षटकार 6. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दर्शन मंडले ज्या पद्धतीने फलंदाजी करताना लढताना भिडताना 1 मॅन आर्मी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस निश्चितच
84 धावा आणि वैयक्तिक धावा 80 आणि यावेळेस परत एकदा उडवलाय गगनचुंबी गगनभेदी येतोय मॅक्सिमम बिग हिट येतोय षटकार. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दर्शन मंदाले पाहायला मिळतोय. सपनों को दिल में जगा कर रखो, हर दिन खुद को आगे बढ़ा कर रखो, रास्ते कर. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दर्शन मंदाले काय नेत्रदीप फटके आपल्याला पाहायला मिळाले. मंजिल उन्हीं को मिलती है जो हिम्मत नहीं हारते, तूफानों से लड़कर ही परिंदे उड़ना सीखते हैं. कदम कदम पर मुश्किलें जरूर आएंगी लेकिन जीत का वही हकदार होता है जो दर्शन मंदले बीच मैदान में राडा घालता है. राडा राडा तर होणार भाऊ आज संध्याकाळी. दर्शन मंदलेची बॅटिंग जर पाहिली असेल तर निश्चितच सरपंच इकडं संध्याकाळी पार्टी राहीलच दर्शन मंदलला. आणि मलाही एका माझ्या मित्राने आज पार्टी दिली, कमेंट केली की भाऊ कॉमेंट्री झाल्या मला भेट. परत एकदा मोठा यावेळेस थांबवलंय. ऑनलाईन सामना चालतोय आणि ऑनलाईन सामन्यामध्ये निश्चित दर्शन मंदालेने ज्या पद्धती फलंदाजी केली आहे अफलातून आणि लाजवाब आणि 100 मारण्याचा वेळ त्याच्यावर आली आहे. 93 धावा लागल्यात बोर्डावर, फक्त 7 धावा दूर पाहायला मिळतोय. 97 धावा लागल्यात बोर्डावर. काय जबरदस्त 28 चेंडूचा सामना केलाय त्याने. आम्ही ज्यावेळेस सामना चालू झाला तर मी बोललो होतो जर दर्शन मंदाले जर पूर्ण षटक खेळला या धावसंख्येला पुढे नेऊन सोडाल त्याची गॅरंटी नाही. परत एकदा तयार. हो यावेळेस गगनचुंबी गगनभेदी येतोय मॅक्सिमम षटकार 6 धावा. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. 500 रुपये 100 झाल्यावर सरपंच भाऊसाहेब मैसून यांच्याकडनं आणि या वेळेस आता 100 पहिला खिलाडी असा ठरलाय ज्या मल्हार चषकामध्ये 100 ठोकणार. इकडे ड्रेसिंग रूम कडे कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामॅन इकडे बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतं ड्रेसिंग रूम सर्व खिलाडी उभे राहून त्याचं सार आमचे पंच योगेश लपडे तेही सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला. आणि काय जबरदस्त फलंदाजी. एक क्रिकेटरला काय पाहिजे, एक क्रिकेटरला फक्त एवढंच पाहिजे की आपल्या 100 धावा कधी होतील आणि ते 100 धाव्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जय मल्हार चषक 2026 मध्ये. या परत एकदा काय जबरदस्त आणि यावेळेस शॉट फासलाय. किती धावा पळून काढतील यावेळेस खिलाडी के मस्तक पर दस्तक आएगा 4 सीमा रेषा पार. यावेळेस सर्व रेकॉर्ड तुटले. आज हायेस्ट स्कोर रेकॉर्ड तोडले आणि वैयक्तिक 100 पार केली आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवलाय, हर गोलंदाजाला खेळ केलाय. ज्यावेळेस परत एकदा शेवटचा अंतिम चेंडू होता आणि त्याच्यावर फटका. काय जबरदस्त पारी. 32 चेंडू हाताळले आणि 109 ची एक लाजवाब पारी. शतरंज की चालों का खौफ उन्हें होता है लाला, जो हार से डरते हैं हम तो बाजी पलटने की दम रखते हैं. त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्शन बांधाले एकदा जोर